मी 16 वर्षाची होते तेव्हा माझे वडील वारले. तर तिचा प्रवास सुरुवातीला खूप खडतर होता. तिला शिक्षणासाठी बाहेर पाठवता आलं नाही. त्याच्यानंतर घराची परिस्थिती थोडी बिकटच झाली. मला कधी असं वाटलंही नव्हतं की मी काहीतरी एखादं स्वतःचं उभं करेल आणि त्याच्यातून लोकांना मी रोजगार देईल. जय शिवराय. काही मुली डॉक्टर होतात, काही इंजिनियर होतात, पण काही मात्र परिवारावर संकट आल्यानंतर थेट मातीशी नातं जुळतात. ही गोष्ट आहे अशाच एका सावित्रीच्या लेखी. ही कथा आहे खेळण्या बागडण्याच्या वयात वडिलांचं छत्र गमावलेल्या परंतु तरीही न खचलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचोली माळी या छोट्याशा गावातल्या दीपाली राऊत या युवा शेतकरी भगिनीची. आम्ही सावित्रीच्या लेकी. मी 10वीला असताना मी 16 वर्षाची होते तेव्हा माझे वडील वारले. त्याच्यानंतर घराची परिस्थिती थोडी बिकटच झाली. तेव्हा भैया पुण्याला इंजिनिअरिंग करत होता आणि दीदी लातूरला डॉक्टरचं शिक्षण घेत होती. मग माझ्या शिक्षणासाठी मला काही बाहेर जास्त वेळ जाता आलं नाही, कारण आईचा प्रश्न होता असा होता की आई एकटी इथे काय करणार. मी एके दिवशी असं सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि तेव्हा एक व्हिडिओ आला. मला त्यांचं नाव आठवतं, शीतल देवी. पॅराचार्यमध्ये त्यांनी मेडल मिळवला. तर मला असं विचार, त्यांना हात नाही आहेत दोन्ही पण. तर आपल्याकडे सगळं आहे, शेत आहे, एज्युकेशन आहे, घरातले सगळे शिकलेले आहेत, हातपाय आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. मग आपण का एका गोष्टीमुळे वडील गेले म्हणून आपण का थांबायचं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की इथेच कुठेतरी जवळपास आपण ॲडमिशन घेऊयात आणि इथेच काहीतरी जवळपास करूयात. किंवा एवढं मोठं शेत आहे तर काय करणार आपण, राईट. मग मी ठरवलं, थोडंसं रिसर्च केलं की शेती थ्रू आपण काय करू शकतो. जेव्हा मी ठरवलं की आपल्याला शेती करायची आणि शेवग्याची लागवड करायची, तेव्हा मी सगळ्यात आधी आईला सांगितलं माझ्या. बहीण डॉक्टर होण्यासाठी शिकत होती, भाऊ इंजिनिअरिंग करत होता आणि दीपाली यांनी मात्र शेत निवडलं. मग त्याचं कौतुक वाटलं आम्हाला, पण तिला शिक्षणासाठी बाहेर पाठवता आलं नाही. मग त्याच्यावर पर्याय काढला तिने की ती मी केल्यानंतर चालतंय का. घरात तशी परिस्थितीच नव्हती, त्याच्यामुळं मग तिला आम्ही सपोर्ट केला या गोष्टींमध्ये. तेव्हा सुरुवातीला परिस्थिती तर खूप बिकट होती, त्यामुळे मी काय रोजगार देऊन किंवा सगळ्या गोष्टी पैशांनीच आणून करू शकत नव्हते. आणि म्हणजे स्वतःची कामे आम्ही स्वतःच घरी करू लागलो असं हळूहळू. मला पण सुरुवातीला शेतीमधलं काही येतच नव्हतं, कारण आम्ही कधी शेतात गेलो नाहीत किंवा काही पाहिलंच नाही कधी. ॲक्च्युली शेतामध्ये जर नांगरणी करायची किंवा आपल्याला पेरणी करायची तर ट्रॅक्टर चालावं लागणारच आणि प्रत्येक वेळेस बाहेरचंच कोणीतरी येईल आणि आपली मदत करेल, ह्या गोष्टींवरती मी नाही राहू शकले. मुलगी असून ट्रॅक्टर चालवणं, शेतात राबणं सोपं नव्हतं. पण लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याकडे अजिबात लक्ष न देता दीपाली राऊत यांनी आत्मविश्वासानं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात. सायकल येते, गाडी येते, तसे ट्रॅक्टर यायला काय प्रॉब्लेम आहे, म्हणून मग मी ट्रॅक्टर शिकले. शेतीमधले बाकीचं पाणी द्यायचं वगैरे किंवा ठिबक किंवा तुषार सिंचन असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू करायला लागली. पाईप्स वगैरे उचलणे, जोडणे, आधी मला काहीच येत नव्हतं, पण हळूहळू मी माझ्या मनाला सांगत गेले की आपल्याला हे करणं भागच आहे आणि तुला ह्याच्यातून काहीतरी निर्माण करायचं आहे का बसवलेलं. संघर्ष करणाऱ्या दीपालीताईंच्या मागे त्यांची आई खंबीरपणे उभी राहिली. भावानं आणि बहिणीनं सुद्धा भक्कम साथ दिली. मी जेव्हा अभ्यास केला तर पाहिलं तर शेवग्यामध्ये ना भरपूर विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्ध माणसांपर्यंत ते उपयुक्त आहे. म्हणून मग मी ठरवलं की आपण शेवगा लावून तर बघूयात काय होतंय काय नाही. म्हणून मग मी शेवग्याची लागवड केल्याचा निर्णय घेतला. मग मी शेवग्याची लागवड केली आणि शेवग्याची लागवड मी शेंगांसाठीच केली. 1 वर्ष मी शेंगांचं उत्पन्न पण त्यातून बऱ्यापैकी चांगलं काढलं.
मग मला लहानपणापासूनच इच्छा होती की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. मग नंतर हळूहळू मी त्यावर रिलेटेड थोडा अजून अभ्यास करत गेले की आपण याच्यातून अजून काय करू शकतो, आपण स्वतःच्या पायावर कसं स्टँड घेऊ शकतो. त्याच्यामुळे मग मला मोरिंगा पावडर सापडली आणि त्याचे भरपूर उपयोग पण होते आणि आयुर्वेदिकमध्ये पण भरपूर मेडिसिनल वगैरे यूज होते. खूप त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले, कसं बनवायची काय, काहीच आयडिया नव्हती. म्हणून मग मी मोरिंगा पावडर आधी छोटीशी ट्राय केली, घरी बनवली. त्याच्यानंतर थोडं जवळपास वगैरे थोडंसं सेल करू लागले, लोकांना सांगू लागले त्याचं महत्त्व काय असतं. शेतकरी असणं ही ओळख होती, परंतु उद्योजक होणं हा निर्णय होता. आता मी पावडर तर ऑलरेडी सेल करत होती, पण माझ्यापेक्षा पण छान ब्रँड आहेत, मग असं पण होऊ शकतं. त्यामुळे मला ब्रँड ओपन करणं गरजेचंच होतं, म्हणून मी ब्रँड ओपन केलं. मोरिंगा पावडर जी लोकांच्या आयुष्यात जाणार आहे तर त्यांच्या संकटांना टाळती येते. किंवा तुम्ही जर सकाळी कोमट पाण्यामध्ये जर मोरिंगा पावडर नॉर्मल माणसाने जरी घेतली तरी पण जे आजार होणार आहेत ते सुद्धा वाचवू शकतात त्याने. त्यामुळे तारिणी असं नाव मी दिलं आहे त्याला, तारिणी उद्योग समूह. रोजगार देणं किंवा लोकांना मदत करणं ह्या गोष्टी माझ्या वडिलांनी देखील केलेल्या. तर त्यांच्याकडूनच ही मी शिकवण घेतली आणि मला असं वाटलं की आता मी एकटी तरी किती काम करणार आहे, तर माझ्यासोबत मी अशा महिला कनेक्ट करते आणि त्यांना रोजगार निर्माण करून देते. ह्या प्रोडक्टला आयुर्वेदिक आहे आपलं, त्याच्यामुळे आयुर्वेदिक इंडस्ट्रीजमध्ये खूप सारी त्याला मागणी आहे. तर मी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आणि आता हळूहळू मला अदर कंट्रीजसुद्धा मला फोन्स येत आहेत आणि ऑर्डरसाठी रिक्वायरमेंट येते आहे, तर ते सुद्धा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते आहे. पुणे, इकडे गोवा, कर्नाटक साईड आणि आत्ता मी USA पण एक ऑर्डर दिली आहे. पण मला कधी असं वाटलंही नव्हतं की मी काहीतरी एखादं स्वतःचं उभं करेल आणि त्याच्यातून लोकांना मी रोजगार देईल. आज त्यांच्या एका निर्णयामुळे अनेक घरातली चूल पेटली, अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. माझं सर्वच महिलांना एकच सांगणं आहे की सुरुवात करा. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी भरपूर पाया रचला आहे, तर त्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे. कारण आजच्या स्थितीला महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. जर स्त्रीने ठरवलं ना तर ती इतिहास घडू शकते नक्कीच. ही केवळ एका शेतकरी भगिनीची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे संकटाला संधी बनवून यशाला गवसणी घालणाऱ्या असामान्य जिद्दीची. मातीशी नातं जोडून दीपाली राऊत यांनी आपल्या स्वप्नांना आकार दिला. मला राष्ट्रीय विवाहचेतन पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये मला ते देखील गोष्ट माझ्यासाठी खूप भावनिक आणि खूप अभिमानास्पद आहे की मी एवढ्या कमी वयामध्ये तिथपर्यंत पोहोचली आहे आणि मला त्याचा खूप आनंदही वाटतोय. आज खरं तर वडील जर असते तर त्यांना खूप आनंद वाटला असता की त्यांची मुलगी आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती पोहोचली आहे. सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली ज्योत आजही तेवते आहे, कित्येकांना प्रेरणा देते, याचा आम्हाला सार्थ अभिमान. तर मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि ही होती आम्ही सावित्रीच्या लेकीमधील आजची मातीची. जय श्री. आम्ही